सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नानावाबळे, बारामती विभाग। सासवड साठेनगर भागात 2 कोटींच्या विकास कामांचे आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते उद्घाटन। सासवड तालुका पुरंदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे, प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे आणि सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वामनतात्या जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून सासवड शहरातील साठेनगर परिसरात तब्बल 2 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमात आमदार विजय बाप्पू शिवतारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामनतात्या जगताप, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप, शिवसेना पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे, शहराध्यक्ष मिलिंद इनामके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष उमेश भैया जगताप, माजी नगराध्यक्ष प्रमोद जगताप, उद्योजक अनिल बाप्पू जगताप, सुनील बाप्पू जगताप, विलासांना चव्हाण, संदेश पवार, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार, डॉक्टर दादासाहेब जगताप, ईश्वर बागमार, अमोल जगताप, मंगेश भिंताडे, अविनाश बडदे, अंकुर शिवरकर, शुभम जगताप, विश्वास जगताप, आकाश। मुख्यमंत्री या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या सासवड शहरासाठी 6 कोटी 4 लाख रुपयाचा निधी ज्यांनी उपलब्ध करून दिला असे आमचे मार्गदर्शक दिगंबरजी दुर्गाडे सर, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार विजय बाप्पू शिवतारे साहेब, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र शेखरजी वडणे साहेब, त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी मित्र आणि आमचे पुतणे साकेतदादा जगताप, त्याचप्रमाणे या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे माजी सासवड शहरचे उमेश भैया जगताप, त्याचप्रमाणे ईश्वरजी बागमार, अमोलजी जगताप, मिलिंद भैया इनामके शहराध्यक्ष शिवसेनेचे, अविनाश बडदे, या सगळ्या कामामध्ये सगळ्यात जास्त सहकार्य केलेला आमचा अंकुर शिवरकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून संदेश पवार, त्याचप्रमाणे आमचे अजिंक्यकडे घेतलं, त्याचप्रमाणे दादासाहेब जगताप, ईश्वर बागमार घेतलं, त्याचप्रमाणे ओंकार काका, विलास काका, या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मला सांगायला आनंद होतोय की सासवड शहरासाठी या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या माध्यमातून अजितदादांच्या प्रयत्नाला, आमच्या प्रयत्नाला, सरांच्या माझ्या प्रयत्नाला यश आल्यानंतर या ठिकाणी सासवडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत आणि असा सासवडचा चेहरा मोदा बदलण्याचं काम या भविष्यामध्ये आपण या ठिकाणी बापूंच्या सरांच्या शेखरजींच्या साकेतच्या माध्यमातून करू अशी सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो। आणि साठेनगर, सासवड शहरातील साठेनगर या ठिकाणी मला विशेष आनंद होतो की या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला मध्ये त्यांची व्यथा सांगितली की या ठिकाणी बापू चालायला रस्ते नाहीत का, ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही, पाण्याची लाईन समस्या आहे, रस्ते नाहीत आणि लाईट सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही। अशा परिस्थितीमध्ये मी सरांच्याकडे प्रस्ताव दिला आणि सरांनी आम्ही मागे लागून अजितदादांच्याकडून प्रस्ताव मान्य करून घेतला। अजितदादांनी मी मोठ्या हाताने या ठिकाणी साठेनगरसाठी जवळजवळ 2 कोटी 75 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला। त्यामध्ये साठेनगरमधील संपूर्ण साठेनगरमध्ये या ठिकाणी ड्रेनेज लाईनची 50 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे। साठेनगरमध्ये या ठिकाणी पाण्याची लाईनची 40 लाख रुपयाची तरतूद केली आहे। साठेनगरमध्ये या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते आपण 60 लाख रुपयाचे घेतलेत। त्याचप्रमाणे जिमचं साहित्य येतं तरुण मुलांना या ठिकाणी शरीर यष्टी करण्यासाठी किंवा चांगलं शरीर ठेवण्यासाठी, व्यायाम आरोग्याच्यासाठी या ठिकाणी आपण 10 लाख रुपयांचे या ठिकाणी जिमचं साहित्य बसवतोय। येत्या सांगायला मी या ठिकाणी घोषणा देतो की आज आपण जरी भूमिपूजन करत असो तरी 1 तारखेला अण्णाभाऊ साठे जयंती आहे
आणि त्यानिमित्त आपण त्या सर्वांच्या उपस्थितीत परत एकदा 1 तारखेला आपण लोकसाहेब अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी त्या जिमचं साहित्याचं उद्घाटन करणार आहोत. जिमचं अशा प्रकारची या ठिकाणी विविध कार्यक्रम कामं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्व नागरिकांचं या ठिकाणी बापू सर आपल्याला सहकार्य आहे. शेखरजी इथली लोक आपण म्हणतो मागासवर्गीय असं काही नाहीये. ही लोक आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे जीवनमान जगतायत. फक्त त्यांना नगरपालिकेकडनं सुविधा मिळत नाहीत. आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळालेल्या नाहीत आणि त्या आपण देण्याचा प्रयत्न करू. ही लोक निश्चित आपल्या बरोबर राहतील, आपले सहकारी म्हणून या ठिकाणी भविष्यात आपल्या बरोबर काम करतील अशी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण जमलात म्हणून एक प्राथमिक स्वरूपामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. यानंतर शेखरजी वडणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महायुतीच्या माध्यमातून जे सासवडमध्ये जे विविध विकास कामं होते, या विकास कामाच्या उद्घाटना प्रसंगी आपले पुरंदर तालुक्याचे सन्माननीय आमदार, सर्वांचे लाडके आमदार विजय बापू शिवतारे साहेब, तसेच आपले राष्ट्रवादीचे आपले जिल्हा बँकेचे सभापती चेअरमन सन्माननीय दिगंबर दादा दुर्गाडे, ज्यांच्या माध्यमातून हा निधी आला असे वामन तात्या, आमचे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष साकेतजी जगताप, सर्वच राष्ट्रवादी सेना आणि भाजपाचे उपस्थित पदाधिकारी. आज आपण पाहिलं असेल की आज 6,04,00,000 एवढ्या रकमेच्या कामांची उद्घाटन आज आपल्या सासवड शहरामध्ये होतात. महायुती सरकार आल्यापासून आपण पाहिलं असेल की सर्वसामान्यांचा विकास व्हावा या दृष्टीने महायुतीचं सरकार झटत आहे. त्याच्यामध्ये आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान असतील मोदीजी, ते त्यांच्या सांगण्यानुसार अंतिम घटकाचा विकास होणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ते सतत कार्यरत असतात. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसेच आपले अजितदादा पवार, आपल्या पुण्याचे ते पालकमंत्री आहेत, चालून ह्या भागामधले विविध लोकांचे जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी महायुती म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सासवड नगरपालिकेच्या परिसरामधील सर्व विविध विकास कामांच्या भूमिपूजनानिमित्त उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री, पुरंदर तालुक्याचे आमदार, आमचे मित्र आदरणीय विजय बापू शिवतारे साहेब, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र शेखरजी वडणे, त्यांच्या निमंत्रणावरून आपण या ठिकाणी आलोय. ते सासवड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि पुरंदर हवेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वामन तात्या जगताप, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय प्रमोददादा जगताप, हरिभाऊजी लोळे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे संदेश पवार, विद्यार्थी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष अजिंक्य कड, त्याचप्रमाणे साकेत भैया, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र. साकेत कोटी 4 लाख रुपयाची विविध विकास कामं त्या ठिकाणी नामदार अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आपण DPC मधून त्या ठिकाणी आणली. त्याचं उद्घाटन करण्यासाठी बापू तुम्ही वेळ काढला, त्याबद्दल तुमचं स्वागतही करतो, तुमचं मनापासून आभार मानतो. तुमच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये सुद्धा पुरंदरमध्ये अनेक प्रकारची कामं झाली, त्याच्याबद्दल वारंवार आपण चर्चा केलेली आहे. आताही तुम्ही आमदार या नात्याने नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कामं कराल, याच्याबद्दल तेळमात्र शंका नाही. बापूंनी 8.5 कोटी या ठिकाणी नगरपालिकेसाठी आणलेले आहेत. आज आपण महायुतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी काम करतायत. त्यांनाही विकासाची दृष्टी आपण पाहतो की अनेक प्रकारचे रस्त्याचं जाळं त्या ठिकाणी निर्माण होते. नद्याजोड प्रकल्पाच्या बद्दलचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. चांगल्या प्रकारची इंडस्ट्री आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि मग त्या ठिकाणी बापू म्हणलं की जगाच्या एकूण जे काही देश आहे त्या एकूण जगामधल्या 28व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे. म्हणजे एक राज्य देशांच्या बरोबर त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. याचं कारण 2014 पासून या ठिकाणी आपण सगळ्याच सरकारांनी उत्तम पद्धतीने काम केलंय. मी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे सगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी करतीलच. आमदार म्हणून त्या ठिकाणी बापू सगळे आपल्या पाठीशी त्या ठिकाणी ठामपणानं आहेतच. भाजपचे सगळे नेते, शेखर असेल, साकेत असेल, जालिंदरभाऊ असतील, संजय जगताप सर असतील, त्यानंतर बाबाराजे जाधवराव असतील, अशोकराव टेकवडे, ही सगळीच माणसं त्या ठिकाणी मदत करतील. पण बापू त्या ठिकाणी आमदार या नात्यानं तुम्ही पुढे जात असताना अजितदादांच्या माध्यमातून जी जी मदत लागेल ती आम्ही आणू. तुम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून मदत आणू आणि पुरंदरचं त्या ठिकाणी नंदनवन करण्याचं जे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पुनश्च एकदा या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं स्वागत करतो. बापू तुम्ही वेळ काढला त्याबद्दल तुमचंही स्वागत करतो, आभार मानतो. आणि साठेनगरमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त निधी वामन तात्या त्या ठिकाणी दिलाय.
275चा निधी दिलाय. त्यात याही सगळ्या नगराचा चांगल्या ठिकाणी चांगला विकास होईल. धन्यवाद. आपल्या साठेनगरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे यांच्या सहकार्यातून आणि वामनतात्या जगताप माझे उपनगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली 6 कोटी 4 लाख रुपये किमतीच्या विकास कामांचं भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने होते. या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झाले ते माझे सहकारी मित्र दिगंबर दुर्गाडे सर, तात्या, त्याचप्रमाणे शेखर वडणे आमचे भाजपचे जिल्हा प्रमुख, साकेत जगताप, प्रमोद महाराज, कड साहेब, काय तो जीवन कड, अजिंक्य कड, जीवन कड तर पत्रकार आहेत, अजिंक्य कड, हरिभाऊ लुळे, संदेश पवार, ईश्वर बागमार, त्याचप्रमाणे भैया इनामके, पिंटू जगताप, त्याचप्रमाणे आमचे अंकुर शिवरकर, बाळासाहेब बिनथाडे येत आहेत. उपस्थित सर्वच सन्माननीय सर्वच मंडळी आणि बंधू आणि भगिनींनो, मला मनापासून आनंद होतोय. सर, मी परवा विधानसभेत बोललो, आपली सासवड नगरपालिका सगळ्यात मागून येऊन मध्ये घुसायचं. आपली नगरपालिका, महाराज तुम्ही नगराध्यक्ष होता, 1869 साली झाले, ब्रिटिशांच्या काळात. आणि परवा मी 2025ला विधानसभेत म्हटलं की काय दुर्दैव आहे की एवढी मोठी महानगरपालिका, नगरपालिका आणि त्याच्यावर सोपान देवांची संजीवन समाधी, पलीकडे 1869 साली झालेली जेजुरीची मल्हारी मार्तंडाची सोन्याची जेजुरी, आणि ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. माझं ते भाषण तुम्ही कदाचित पाहिलं असेल. साधी गटर योजना नाही, 2014 ते 19 दरम्यान 67 कोटीची गटर योजना मी मंजूर केली. त्या 36 कोटी त्या दिवशीच वर्ग केले, आजही पूर्ण नाही. आता त्याचा परत फेर आढावा घेतला. शेखर 12 कोटीचं काम शिल्लक आहे, त्याला ब्लॅकलिस्ट करायला लावलं ते आला मी, आणि 12 कोटीच्या समोर 8 कोटी किंमत वाढली. आता 20 कोटीचं सँक्शन सरकारला द्यायला लावलं. म्हणजे ही पहिला टप्पा पूर्ण होईल. दुसरा टप्पा तात्या आपण 85 कोटीचं सँक्शन केलंय. सगळं प्लॅन बिन सगळं होऊन प्रपोजल होऊन डीएमईतून सरकारकडे येईल. मला ते 15-20 दिवसामध्ये निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला दुसरा टप्पा सुद्धा 85 कोटीचा मी मंजूर करून देतोय. आपल्याला आनंद वाटेल, 143 कोटीची पाणी पुरवठा योजना टेंडर झालं, ऑर्डर झाली. काम पुढच्या 8-10 दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बोलवून त्याचं भूमिपूजन, दोन्ही जेजुरी आणि जेजुरीचं 78 कोटी आणि सासवड 143 कोटी. कधी पाहिले होते का एवढा रकमा? त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून मी पूर्ण श्रेय इव्हन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अगदी वेगळं आमचं प्रेम, आणि म्हणून गेल्या 5 वर्षात सुद्धा त्यांनी भरभरून दिलं होतं 14 ते 19ला. प्लस आता बारीक सारीक गोष्टीमध्ये परवा गुंजवणीसाठी 400 कोटीचा कॅश फ्लो त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे दादांचं सुद्धा बारकाईने बारीक सारीक गोष्टीत आता आमचं खाली 80 कोटी 82 कोटी हे केलेले. त्यामुळे नाही, आता खाली जे पाण्यासाठी दिले ते 100 कोटी ऍडिशनल, डीपीसीतून 82 कोटी. त्यामुळे खूप चांगली रिलेशन येतात ते आता. त्यामुळे नेते सगळे बरोबर एकत्र असल्यामुळे आपल्याला काय अडचण नाही. आता बघा नाही, इथे 85 कोटी, याला जेजुरीला 82 कोटी. पहिल्यांदा ती पास होते. इथे तर पहिलं मी एकदा केलं होतं. त्यामुळे नगरपालिकांमध्ये राज्य शासनाचे किंवा जिल्हा नियोजन मंडळाचे मोठे पैसे आल्याशिवाय नगरपालिकेमध्ये फक्त घरपट्टी करपट्टी घेऊन पगार सुद्धा नीट करता येत नाहीत. आणि म्हणून खरं म्हटलं तर दरवर्षी, म्हणून माझं आता सगळ्यांना म्हणणं आहे की महायुतीचं सरकार एकदा येऊ द्या इथे. 5च वर्ष बस झाली, तुम्हाला मी दर वर्षाला 200 कोटी कमीत कमी आणून देईन. 200 कोटी. आता हा साठेनगरचा परिसर आहे, हा प्लॉट कोणाचा आहे? सरकारी आहे? नाही, त्याच्या मालकीचा आहे, सोसायटीचा.
इथे जर SRA केला तर 300 स्क्वेअर फीटाचं 25 लाखाचं घर फ्रीमध्ये मिळेल लोकांना. करायचं कोणी? योजना आहेत ना, केंद्र BUTP योजना आहे केंद्र शासन. बारामतीला बघा तुम्ही, नदीच्या बाजूला सगळ्या बिल्डिंग दिसतात, त्या सगळ्या BUTP मध्ये केलेल्या आहेत सर, फ्री घर. आणि बाकीचा जो आहे तो काही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अशा पद्धतीने ही चांगल्या डेव्हलप होऊ शकतात. नाईकवाडा डेव्हलप होऊ शकतो, साठेनगर डेव्हलप होऊ शकतो, इंदिरानगर डेव्हलप होऊ शकते. त्यामुळे विजन पाहिजे. जसं मी आमदार झाल्यानंतर तालुक्याचं चित्र बदललं तसं या दोन्ही नगरपालिकांचं चित्र, जेजुरी आणि सासवड, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला बदलावं लागेल. तर खऱ्या अर्थाने एवढी 1869 सालची नगरपालिका, आणि मी सुद्धा आमदार असताना पाठीमागे लक्ष थोडंफार, कारण काय सत्ता सततची एकाच हातात, आणि त्याच्यामुळे लोकांनाही विठीस धरलं जायचं आणि आपलंही तसंच म्हणजे लक्ष नाही. पण आता तात्या बित्या सगळे लोक एकत्र आल्यावर मी तुम्हाला सांगतो दुसरं कोणी काही राहणारच नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं तर दरवर्षी 200 कोटीचा फंड आपण टाकून, दरवर्षी माझा शब्द आहे की वेगवेगळ्या योजना आपण राबवू. कधी आपण तात्या पाहिलं होतं का? त्या जेजुरीच्या देवस्थानला, पंढरपूरचं देवस्थान होत आहे, शिर्डी होत आहे, गजानन महाराज होत आहे, नवीन हे प्राचीन मंदिर आपलं